नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही वाचणार आहोत गोमंत भारती इयत्ता 8वी धडा क्रमांक 9 काकांची छत्री. जे लिहिलं आहे दत्तात्रय मारुती मिरासदार या लेखक. तर दत्तात्रय मारुती मिरासदार हे एक विनोदी कथाकार आहेत. मिरासदारी, भूताचा जन्म, विरंगुळा, चकाट्या इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. कथाकथनाची उत्तम कला त्यांच्याजवळ आहे. तिसऱ्या मजल्यावरून फेकलेली छत्री तारेला अडकून बसल्यानंतर ती काढण्यासाठी जोशीबुवा आणि त्यांच्या मित्रांनी कशी धडपड केली त्याची तुम्हाला गंमत वाटेल अशी हकीकत या पाठात आढळते. तर चला बघूया. आपण सुरू करूया. शनिवारची रात्र 1 वाजून गेला असावा. बाहेर बारीक पाऊस लागलेला, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच सामसूम. रस्ते सगळे ओले कच्च झालेले. विजेच्या खांबावरील दिव्यांचा अंधुक उजेड रस्त्यावर पडला होता. त्या उजेडात पावसाची बारीक भुरभुर देखील चांगली ठसठशीत वाटत होती. जोशीबुवांच्या माडीवर पत्त्यांचा अड्डा बसला होता. 1:30चा ठोका पडल्यावर काका कुलकर्ण्यांनी शेवटचे पान खाली टाकले. एक अगडबंब जांभई देऊन ते म्हणाले, "पुरे बुवा, बस. कंटाळा आला अन उशीरही झाला फार." पण दामू अण्णांनी पुन्हा पत्ते पिसले. हातवारे करून ते म्हणाले, "बसा हो काका, आणखी थोडा वेळ." "छे छे, 1 मिनिट सुद्धा नाही थांबणार." एवढे बोलून काका उठलेच. खुंटाळ्यावरचा कोट घेतला, मग तोंडासमोर चुटक्या वाजवीत ते गेलेच. जिना उतरून थेट खाली गेले. तर आम्ही बघितलं की शनिवारची मध्यरात्र होती. बाहेर हलका पाऊस पडत होता आणि सगळीकडे शांतता होती. जोशीबुवांच्या माडीवर पत्त्यांचा खेळ चालू होता आणि 1:30 वाजल्यावर काका कुलकर्णी कंटाळून म्हणाले की पुरे आता, उशीर झालाय. दामू अण्णांनी थोडं अजून खेळूया असं सांगितलं, पण काका म्हणाले, "छे, आता नको." आणि कोट घेत जिना उतरून ते खाली गेले. आता आपण पुढे बघूया. 2च मिनिटांनी रस्त्यावरून हाक ऐकू आली, "जोशीबुवा, अहो जोशीबुवा." "काका, अहो काका, छत्री राहिली माझी तशीच वर. तेवढी वरून टाका." "या की वर." "आता कशाला 2 मिनिटं त्यात? 3 मजले चढायचे उतरायचे. टाका वरूनच." "बरं, नीट झेला हं." असे म्हणून जोशीबुवांनी खुंटाळ्यापाशी अडकवलेली छत्री खिडकीबाहेर काढली. दोन्ही हातात तिरपी धरली. "हां, नीट झेला काका, टाकली बघा. 1, 2, 3. थांबा थांबा." काकांनी खिडकीखाली येऊन पवित्रा घेतला. दोन्ही हात कॅच घेणाऱ्या क्रिकेटियरच्या थाटात धरले. "हां, टाका. ही घ्या." जोशीबुवांनी छत्री भिरकावली. ती क्षणभर हवेत तरंगली, मग सरळ उभी झाली आणि खाली पडता पडता खालच्या बाजूला विजेची तार होती तिला बरोबर अडकली. दांडा अडकून लोंबकळत राहिली. खुंटीला नीट अडकवून ठेवावी तशी ती अडकली. धड वर नाही, धड खाली नाही. "आता काय करायचं?" काका ओरडले. "हे हो काय महाराज, अशी कशी टाकलीत?" "आता मी तरी काय करू? नेमकी कशी अडकून राहिली पहा. बघा, वरून काहीतरी करा." या संवादामुळे इतर मंडळीही खिडकीजवळ गोळा झाली. तर काका कुलकर्णी खाली गेले होते, पण काय झालं की थोड्याच वेळात त्यांनी वर हाक मारली, कारण की त्यांची छत्री वरच राहिली होती. त्यांनी जोशीबुवांना ती वरूनच टाकायला सांगितली. जोशीबुवांनी खिडकीतून छत्री टाकली, पण ती खाली पडताना विजेच्या तारेत अडकली. आता ती ना वर ना खाली. आणि काका ओरडले. मग जोशीबुवा म्हणाले की आता मी तरी काय करू, आणि दोघंही काहीतरी उपाय शोधू लागले. पुढे बघूया. ओके, पुढे बघूया.
डोकावून बाहेर पाहू लागले. खाली रस्त्यावर झिमझिम पाऊस. त्यात वर तोंड करून उभे राहिलेले काका. मध्ये तारेला अडकवून हेंकाळणारी छत्री. देखावा अप्रतिम होता. "थांबा काका, तुम्ही तसेच थांबा," असे म्हणून दामू अण्णांनी शोधक दृष्टीने आत खोलीत पाहिली. छत्री पाडता येईल असे काही साधन दिसते का? पण काहीच नव्हते. लांब काठी तर सोडाच, पण साधा विटी दांडूतला दांडू सुद्धा खोलीत नव्हता. सतरंज्या, 2-3 तक्के, पत्त्यांचा जोड, खुंटाळ्याला अडकवलेली आणखी एक छत्री. हां, ही छत्री फेकूया त्या छत्रीवर. दामू अण्णांनी खुंटाळ्याची छत्री आणल्यावर विसूभाऊंनी ती खसकन ओढून घेतली. "आमची छत्री घ्यायची नाही हं महाराज. ती फेकाल अन तीही अडकून बसेल फुकट. दुसऱ्याची मागून आणली पुन्हा." "मग दुसरं काहीतरी पहा." "काय पाहणार आता?" मग दामू अण्णांनी एकदम निर्णय केला. झटकन तक्क्या आणला आणि दुसऱ्या खिडकीतून डोके बाहेर काढले. "हां काका, लक्ष द्या नीट," असे म्हणून एकदम तो तक्क्या छत्रीवर नेम धरून जोरात फेकला. तसा नेम हुकला असे नाही. छत्रीच्या खालच्या दांड्याला तक्क्या घासून गेला. छत्री डळमळली, पण पुन्हा तोल सावरून तशीच तारेला लोंबकळत उभी राहिली. खाली उभ्या राहिलेल्या काकांना मात्र नेम लागला. ते बेसावत होते. एकदम तोंडावर बक्कन तक्क्या बसल्यावर ते रस्त्याला एकदम समांतर झालेले दिसले. तक्क्या मात्र त्यांच्या अंगावर अगदी अलगद बसला. काकांनी जवळजवळ किंकाळीच फोडली म्हणा. "अरे काय चावटपणा चालवलाय?" आता जोशीबुवा खवळले. दामू अण्णांकडे जळजळीत नजर टाकून ते म्हणाले, "शाबास. जागा आमची, तक्के आमचे. तुम्हाला फेकायला काय होतंय? परवाच भट्टीतून आणल्या तक्क्याच्या खोळी. सगळी राड लागली असेल त्याला. खूप कमाल केली बुवा." दामू अण्णा शर्मिंदे झाले. एका झटक्यात काम होऊन जाईल असे त्यांना वाटले होते, पण कामही नाही आणि वर दोन्हीकडून शिव्या बसल्या. आता काय बोलणार? नाही. पण तक्क्याला घाण लागलीच नाहीये रे बरं का. काकांच्या अंगावरच पडला तो. खाली नाही पडला. बघा ना. ती नम्रपणे खुलासा करू लागली. जोशीबुवांना तेवढ्यातल्या तेवढ्यात या बातमीने बरे वाटले. पण पाऊस सुकण्यासाठी काका तक्क्या डोक्यावर घेऊन उभे आहेत हे पाहिल्यावर त्यांचे पित्त खवळले. जोरजोराने ओरडून ते काकांना तक्क्या बाजूला ठेवण्याबद्दल सांगू लागले. "अहो काय हे काका, तक्क्या भिजेल ना." "भिजेल ना? अहो भिजणारच," काकांचे शांतपणे उत्तर. मग मात्र जोशीबुवांना दम धरवला नाही. "चला चला, खालीच चला सगळेजण. आपण खालूनच छत्री काढू चला," असे म्हणून त्यांनी पायात चपला अडकवल्याच. तेव्हा मात्र बाकीच्यांचा निरुपाय झाला. सर्व मंडळी जिने उतरून खाली रस्त्यावर आली. छत्री खाली तोंड वर करून उभी राहिली. पण छत्री बरीच वर होती. सहजासहजी हाताला लागण्यासारखी नव्हती. जोशीबुवांनी थोडासा भिजला होताच, पण घाण झाला नव्हता. तो अलगद जिन्याच्या पायरीवर त्यांनी ठेवला. विसूभाऊ म्हणाले, "मला वाटतं असं करावं." "कसं?" "मी दामू अण्णांच्या खांद्यावर बसतो, ते उभे राहतील, मग बरोबर माझा हात छत्रीला पोचेल. आपलं दहीहंडीसारखं." "काय?" दामू अण्णांना ही कल्पना फारशी आवडलेली दिसली नाही. "छे छे," असे म्हणत त्यांनी तो बेत झटकून लावण्याचा प्रयत्न केला. पण काकांना ती योजना पसंत पडल्याचे त्यांच्या मुद्रेवरून दिसले. "येस येस, बरोबर आहे कल्पना. बसा दामू अण्णा खाली," असा त्यांनी आग्रहच धरला. जोशीबुवांनी पाठिंबा दिला. तेव्हा मात्र दामू अण्णांचा निरुपाय झाला. ते खाली बसले. "ते पाय पुसा आधी विसूभाऊ. सगळे ओले आहेत. घाण लागलीये. आता तेच खांद्यावर ठेवून उभे राहणार काय माझ्या? म्हणजे केवढ्याला पडलं मला हे?" विसूभाऊंनी आपले पाय पुसल्यासारखे केले. मग दामूअण्णांच्या खांद्यावर बसले. आपल्या अंदाजापेक्षा विसूभाऊंचा देह बराच भारी आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते त्यांच्या तंगड्यात दोन्ही हातांनी पकडून हळूहळू उभे राहू लागले. "हां, शाब्बास. बकअप. चिरियो," असे प्रोत्साहनाचे शब्द सुरू झाले. पण तेवढ्यामुळे अंगात बळ येणे कठीण होते. तरीही मोठ्या कष्टाने दामू अण्णा उठून उभे राहिले. "हे हां विसूभाऊ, आता तुम्ही नीट उभे राहा." विसूभाऊंनी हातांनी दामू अण्णांच्या डोक्याचे केस पकडून उभे राहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा एकदम तोल गेला. काय होते
काय नाही हे समजण्याच्या आत विसूभाऊ धाडकन खाली आपटले. त्यांच्या तोल जाण्यामुळे दामू अण्णांचाही तोल गेला. तेही हिंदकाळले आणि त्यांनीही रस्त्यावर साष्टांग दंडवत घातला. दोघांचेही कपडे चिखलाने भरले, ओले झाले. विसूभाऊंना तर सणसणून आले. ते लंगडत लंगडत उठले आणि विव्हळत रस्त्याच्या बाजूला फळीवर जाऊन बसले. या वेळेपर्यंत बंडोपंत या घटनेला नुसते साक्षीदार होते.